भांडूपमधून धक्कादायक बातमी समोर येते। भांडूपमध्ये एका 8वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्याच मित्राचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भांडूपच्या तुळशीपाड्यामध्ये ही घटना घडली आहे। सिद्धार्थ लोंढे असं 14 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान त्याच्याच मित्रांनी त्याचं जीवन संपवलंय। बाहेर खेळण्यासाठी जातो असं सांगून सिद्धार्थ घराबाहेर निघाला होता, मात्र रात्रभर तो घरीच आला नाही। त्याच्या पालकांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तरी सुद्धा तो सापडला नाही आणि त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली। पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि भांडूपमधील विहार तलावामध्ये पोहण्यासाठी जातात, त्यानुसार सिद्धार्थ पोहण्यासाठी गेला असताना बुडाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। मात्र त्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्याच्यावर दुखापत झाल्याचं, त्याच्या अंगावर गंभीर जखमा झाल्याचं अहवालात समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली। त्यानंतर मित्रांनी तो पाण्यामध्ये बुडून त्याचा जीव गेला असं त्याच्या मित्रांनी सांगितलं। मात्र तरी सुद्धा पोलिसांच्या संशयानुसार पोलिसांनी त्याच्या मित्रांची अधिक चौकशी केली आणि तपासामध्ये एक वेगळीच बातमी समोर आली। दरम्यान सिद्धार्थ आमच्यावर दादागिरी करायचा आणि त्याला इंगा दाखवण्यासाठी आम्ही त्याला मारलं आणि त्यानंतरच तो पाण्यामध्ये आम्ही त्याला टाकून दिलं। तो बेशुद्ध पडला, त्याच्या डोक्यावर मार लागला, तो बेशुद्ध पडला आणि त्यानंतर आम्ही त्याला तलावामध्ये टाकलं असं त्या मित्रांनी स्वतःच नंतर सांगितल्यानंतर ही धक्कादायक बातमी समोर आली। सिद्धार्थच्या कुटुंबियावर सध्या मोठा दुःखाचा डोंगर पसरलाय। या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, तणावाचं वातावरण पसरलंय। दरम्यान या घटनेमुळे भांडूप परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक, पालक आणि शाळा समाजामध्ये मोठी खळबळ उडाली। दरम्यान शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेविषयी आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले। 8वीच्या या विद्यार्थ्यांनी स्वतःच्याच मित्राचं जीवन संपवल्यामुळे आता परिसरात संतापाचं वातावरण देखील पसरल्याचं पाहायला मिळतं।